write it too. Read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 19. मित्रमैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Show me the blackboard. Show me the table. Show me the chair. Open the door. Open the window. Open the cupboard. Shut the door. Shut the window. Shut the cupboard. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज मी सांगेन तसं तुम्ही सगळ्यांनी करायचे. शो मी म्हणजे मला दाखव. नीट ऐका. आधी मी सांगीन तसं म्हणा आणि मग जसं सांगितलंय तसं करा. शो मी द ब्लॅकबोर्ड. शो मी द ब्लॅकबोर्ड असं सर्वजण म्हणालात का? आणि मग सगळ्यांनी फळ्याकडे बोट दाखवलं ना. आता ऐका. शो मी द टेबल. सगळे एकत्र म्हणा आणि मग दाखवा. शो मी द टेबल असं सगळ्यांनी म्हणून मग टेबल दाखवलं ना. आता शो मी द चेअर. शो मी द चेअर असं म्हणून सगळ्यांनी खुर्ची दाखवली का? गुड. आता मी एकेका मुलीला किंवा मुलाला आदेश देईन तसं त्यांनी करायचे. घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील. नीट ऐक आणि मी सांगीन तसं म्हण आणि मग कर. शट द डोअर. शट द डोअर. दार बंद केलं. आता दुसरं मूल. ऐक आणि माझ्या मागे म्हण आणि मग तसं कर बरं. शट द विंडो. शट द विंडो. खिडकी बंद केली. गुड.
दुसरं मूल तयार. तू असं म्हण बरं आणि कर बरं. ओपन द डोअर. ओपन द डोअर. दार उघडलंस. शाबास. आता कोण उभं राहतंय? ऐक हं. ओपन द विंडो. ओपन द विंडो. खिडकी उघडली. गुड. ऐक आणि माझ्या मागे म्हण आणि मग तसं कर बरं. शट द विंडो. शट द विंडो. खिडकी बंद केली. गुड. हा सराव नंतर टीचर घेतीलच. आता आपण एक गाणं शिकूया. आवडेल ना शिकायला तुम्हाला? हॅलो दोस्तांनो, मी गमत्या. आता तुम्ही काही गंमत ऐकणार आहात. यातलं मराठी तुम्हाला कळेलच, पण इंग्रजी ऐकून समजतंय का ते बघा. अहो, असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का? आणि हो, हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना, त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन. तुम्हाला आणखी एक इंग्रजी गाणं शिकायला आवडेल? मोत्या नावाचा मंगलाचा कुत्रा आठवतोय का? मोत्या नावाचं इंग्रजी स्पेलिंग कसं होईल बरं? ऐका हं. मोत्याचं स्पेलिंग होईल MOTIA. तर हे मोत्याबद्दलचं एक गाणं आहे. त्यातून तुम्ही मोत्याच्या नावाचं स्पेलिंग शिकणार आहात. गाणं म्हणताना टाळ्या कशा प्रकारच्या वाजवल्या जात आहेत हे नीट ऐका हं. She has a dog and Motia is his name. Oh, M-O-T-I-A, 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 and Motia is his name. Oh, there is a girl, she has a dog and Motia is his name. Oh, O-T-I-A, 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 and Motia is his name. Oh, there is a girl, she has a dog, and Motia is his name. Oh, T-I-A, 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 and Motia is his name. Oh, girl, she has a dog and Motia is his name. Oh, I-A, 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 and Motia is his name. Oh, there is a girl, she has a dog and Motia is his name. Oh, Motia is his name. Oh, there is a girl, she has a dog, and Motia is his name. Oh, and Motia is his name. Oh. आता गाण्याचे शब्द ऐका बरं. There is a girl, she has a dog, and Motia is his name, ho. M-O-T-I-A, 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 and Motia is his name, ho. प्रथम
गाण्याची एक एक ओळ ऐका आणि मग ती ओळ रंजना आणि संतोष बरोबर म्हणा. आपण सर्व एकत्र म्हणूया बरं का. ऐका तर. There is a girl, she has a dog. ऐकलं? आता त्यांच्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी म्हणायचं. There is a girl, she has a dog. And Motya is his name, ho. चला म्हणा. And Motya is his name, ho. M-O-T-I-A, 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 and Motya is his name, ho. हे सर्व पुन्हा म्हणा. M-O-T-I-A, 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 and Motya is his name, ho. आता गाण्याचं दुसरं कडवं ऐका. मोत्याच्या नावातील पहिलं अक्षर एम, त्याऐवजी टाळ्या आहेत. ते ऐका पाहू. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. O-T-I-A, 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 and Motya is his name, ho. समजलं का? मोत्याच्या नावातील एक एक इंग्रजी अक्षराच्या जागी टाळ्या वाजवायच्या आहेत. आता पुढचं कडवं ऐका. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. T-I-A, 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 and Motya is his name, ho. आता पुढची कडवी आपण एकत्र गाऊया. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. I-A, 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 and Motya is his name, ho. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. A, A, and Motya is his name, ho. There is a girl, she has a dog, and Motya is his name, ho. And Motya is his name, ho. मजा आली का? आता टीचर रेडिओ बंद करून 15 मिनिटं शट, ओपन आणि शो मी या शब्दांचा सराव घेतील. डोअर, विंडो आणि कबर्ड या सर्व शब्दांचा वापर करून एकेका मुलाला कृती करायला सांगतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. I learn English, I learn English. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित